हेडलाइन्स ब्रॉट टू यू बाय चितळे बंधू. सोन्याच्या दराने ओलांडला लाखाचा टप्पा. जीएसटी सह सोन्याचा दर प्रति तोळा 1,0116 रुपयांवर, चांदीही प्रति किलो 1,00,000 रुपयांच्या उंबरठ्यावर. उद्धव ठाकरेंसोबतच्या युतीबाबत तुर्तास मनसे नेत्यांनी मौन बाळगावं. परदेश दौऱ्यावरती असलेल्या राज ठाकरेंच्या सूचना. 29 एप्रिलनंतर भूमिका जाहीर करणार. भूतकाळ विसरून पुढे जायचं ठरलं. राज ठाकरेंशी हात मिळवणीबाबत संजय राऊतांकडून ठाकरेंच्या शिवसेनेची भूमिका स्पष्ट. तर सामनाच्या अग्रलेखामधून फडणवीस आणि शिंदेंना चिमटे. परिवार म्हणून एकत्र येणं ही महाराष्ट्राची परंपरा. शरद पवारांसोबतच्या पुण्यामधल्या बैठकीवरती अजित पवारांचं भाष्य. पंतप्रधान मोदीही सर्वपक्षीय नेत्यांना भेटत असल्याची आठवण. मुंबईवरील 26/11च्या हल्ल्यामध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा हात. भाजपचे नेते माधव भांडारींचा खळबळजनक दावा. तर माजी काँग्रेसचे मंत्री अनीस अहमद यांचा मोदी शहांवरती निशाणा. विदर्भ आणि मराठवाड्यामध्ये भीषण पाणी टंचाई. एबीपी माझाच्या कॅमेरामध्ये वास्तव कैद. गावागावामध्ये जाऊन ग्राउंड रिपोर्ट. संग्राम थोपटेंच्या भाजप प्रवेशाला अंतर्गत विरोध असल्याची चर्चा. भाजप पदाधिकाऱ्याचं चंद्रशेखर बावनकुळेंना नाराजीचं पत्र. काँग्रेसमधून भाजपमध्ये येणाऱ्या नेत्यांवरही नाराजी व्यक्त. पुणे गर्भवती मृत्यूच्या प्रकरणी महाराष्ट्र मेडिकल काउन्सिलच्या समोर सुनावणी. डॉक्टर घैसास यांच्यासह 4 डॉक्टरांची सनद रद्द करण्याची मागणी. डॉक्टर घैसास ईमेलद्वारे बाजू मांडणार. पोलीस अधिकारी अश्विनी बिद्रे हत्या प्रकरणी मुख्य आरोपी अभय कुरुंदकरला जन्मठेप. तर महेश फळणीकर, कुंदन भंडारी यांना 7 वर्षांची शिक्षा. पनवेल सत्र न्यायालयाचा निर्णय. औरंगजेबाच्या कबरीची महाराष्ट्रामध्ये गरज काय? शंकराचार्य प्रज्ञानानंद सरस्वती यांचा सवाल. कबरीबाबत फडणवीसांना अधिक आक्रमक होण्याचा सल्ला. तर गंगेच्या पाण्यावर टीका करणाऱ्या राज ठाकरेंचाही समाचार. पॅन्ट्रीमधल्या शालूने ख्रिश्चन धर्म स्वीकारल्याची सोशल मीडियावर चर्चा. आपण ख्रिस्तीच असल्याचं म्हणत शालूने ट्रोलर्सना सुनावलं. बीसीसीआयकडून 2024-25 साठी खेळाडूंची श्रेणी जाहीर. रोहित, कोहली, जाडेजा, बुमराह A+ श्रेणीमध्ये कायम. श्रेयस अय्यर, ईशान किशनचं कमबॅक. तर ऋषभ पंतचंही प्रमोशन. आणि पोप फ्रान्सिस यांचं वयाच्या 88व्या वर्षी निधन. व्हॅटिकन सिटीमध्ये घेतला अखेरचा श्वास. गेल्या अनेक दिवसांपासून होते फुफ्फुसांच्या आजाराने ग्रस्त. हेडलाइन्स ब्रॉट टू यू बाय चितळे बंधू. ब्रेक